नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय भयानक असा अनुभव शेअर केलेला आहे. हा अनुभव ऐकून तुमच्या अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाही, कारण हा अनुभव पण तसाच आहे. स्वामींची लीला किती अगाध आहे ही या अनुभवातून तुम्हाला नक्कीच समजेल. की या ताईंना म्हणजे सासरच्या लोकांनी इतका भयानक त्रास दिला, इतके म्हणजे त्या ताई वेल एज्युकेटेड असताना सुद्धा एखाद्या सासरची माणसं जेव्हा त्रास देतात, तेव्हा त्या त्रासातून कसं बाहेर पडायचं आणि जे आपण प्रामाणिक असतो तरी आपल्याला इतका त्रास होतो. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुम्हालाही समजेल की स्वामींची लीला किती अगाध आहे. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मला जेव्हा स्वामींच्या म्हणजे मी कुठून सुरुवात करू माझा अनुभव सांगताना मला तेच समजत नाहीये. कारण माझा अनुभवच असा आहे की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा माझं एका मुलावरती प्रेम झालं. म्हणजे आम्ही रिलेशनमध्ये होतो. जवळजवळ 4 ते 5 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये होतो आणि त्याच्यानंतर आम्ही लग्नाचा विचार केला. पण त्यामध्ये असं होतं की आमची कास्ट वेगळी असल्यामुळे घरी खूप प्रॉब्लेम होत होते. म्हणजे त्याच्या घरच्यांना मान्य होतं, पण माझ्या घरच्यांना मान्य नव्हतं की अदर कास्टचं आहे, मग कशाला. आणि त्यातले त्यात माझं बॅकग्राऊंड खूप चांगलं होतं. माझी जी फॅमिली होती, आई वडील भाऊ बहीण किंवा म्हणजे जे फॅमिली बॅकग्राऊंड होतं ते खूप चांगलं होतं, रिच होतं. आणि जो मुलगा होता त्याची परिस्थिती थोडीशी म्हणजे जनरल म्हणजे आपण म्हणतो ना एक सामान्य होती. म्हणजे रिच टाईपचे नव्हते. म्हणजे त्या मुलीचे आई वडील म्हणायचे की आपल्या बॅकग्राऊंडला शोभेल असा तरी मुलगा बघ, किंवा म्हणजे आपलं बॅकग्राऊंड काय आहे आणि तो मुलाचं काय आहे. तर त्या ताईंनी एकच म्हटलं की बाबा बॅकग्राऊंड मॅटर नाही करत, तर मला माझं प्रेम आहे मुलावरती. तर एवढं कन्व्हिन्स करून, एवढा आटापिटा करून त्या ताईंनी त्या मुलासोबत लग्न केलं. अर्थातच मुलाची पण इच्छा होतीच, पण कसं असतं त्याच्यानंतर लग्नानंतर काही दिवस पालटले. म्हणजे लग्न झालं, सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि ताईंचा जॉब सुद्धा चालू होता. पण काही दिवसामध्येच त्यांच्यामध्ये असे वादळ निर्माण झाले, इतकी भांडणं व्हायची की अक्षरशः जी म्हणजे त्या मुलाची आई सांगेल तेच तो मुलगा ऐकायचा आणि मला म्हणायचा की तू तशीच आहेस, तू अशीच आहेस. तर मग त्या ताईंना असं वाटायचं की बाबा जो मुलगा आपल्याला 5 वर्षापासून ओळखतोय, 5 वर्ष झालं म्हणजे आमचं प्रेम आहे, तो मुलगा असं कसं काय म्हणू शकतो. तर त्यांनी एवढा विचार केला पाहिजे की बाबा मला म्हणजे ठीक आहे, आई आहे, तर काही आईच्याही गोष्टी चुकीच्या असतील, तर त्या चुकीच्याच म्हणल्या पाहिजे. काही माझ्या चुकत असतील, तर मलाही चुकीच्या सांगितलंच पाहिजेत, की तुझी गोष्ट चुकीची आहे म्हणून. असं नाहीये, की चुकीच्यालाही तू बरोबर करून काही पण त्रास देणार, असं नाही. तर त्यांचा इतका त्रास वाढायला लागला, की अक्षरशः ते मला बोलायला लागले, की "तू इकडेच जाती, तू हॉटेललाच चल म्हणती, तुला तुझा जो पगार आहे तो तू काहीच देत नाही, आम्हाला पैसे पाहिजे असतात." म्हणजे असं भरपूर त्यांना त्या ताईंना टॉर्चर केलं त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी आणि त्यांच्या सासूबाईंनी, म्हणजे घरच्या सगळ्यांनी सासरच्या. तर त्या ताईंना एक समजत नव्हतं, की नेमकं यांच्यामध्ये आहे तरी काय? म्हणजे कसं, की इतकं त्रास सहन करून सुद्धा म्हणजे अक्षरशः त्या ताई सांगतात, की मला जवळ-जवळ 35,000 ते 40,000 पगार होता. तर त्या पगार मी सगळं तिकडं फॅमिलीला म्हणजे घरी द्यायचे, सासरच्या घरी. तरी सुद्धा वरून मला म्हणायचे, की "तू काहीच पैसे देत नाही." एवढा पगार असताना सुद्धा, एवढं कमवत असताना सुद्धा साधा त्या 100-200चा टॉप सुद्धा घेऊ शकत नव्हत्या. एवढं त्यांच्या हातामध्ये काहीच राहिलं नव्हतं. तरी सुद्धा सासरची लोकं त्यांच्या इतके टॉर्चर करायची, की अक्षरशः त्यांना म्हणायचे, "तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, तुला इकडंच जायला आवडतं, तुला तुला तू तिकडंच फिरतेस." म्हणजे नको त्या गोष्टींचा ब्लेम माझ्यावरती करायचे. ज्या गोष्टी मी कधी आयुष्यात म्हणजे इमॅजिन पण केल्या नव्हत्या, तशा गोष्टींचं ते मला ब्लेम करायचे. म्हणजे मी माझ्या नवरा सोडून कधीच कोणासोबत असं जास्त बोलत पण नव्हते. कधी कोणासोबत फिरायला गेली नाही. तर कारण का तर माझं लव्ह मॅरेज होतं आणि मला दुसऱ्या व्यक्तीची गरज सुद्धा नव्हती. मी एकनिष्ठ होते.
पण तरी सुद्धा त्या गोष्टीवरून म्हणजे इतकं विकोपाला जायचं की अक्षरशः ते बोलायचे की आम्हाला डिव्होर्स घ्यायचा आहे म्हणून. आणि मध्ये मध्ये तर असं झालं होतं, कोरोना आला, तर त्या कोरोनामध्ये ते म्हणले की चला आपल्याला गावी जायचंय म्हणून. तर ताई बोलल्या की जॉब आहे, तर गावी का? म्हणजे कोरोनाच्या पहिली गोष्ट. तर असं करता करता तरी पण त्यांनी ते गावी घेऊन गेले. आणि गावी घेऊन जाताना पण विचारलं, की "बाबा तुला राहायचंय म्हणते ना, तर तू एकटी राहा, आम्ही जातो." मग त्या त्यांनी त्यांच्या पप्पांना सांगितलं, त्यांच्या वडिलांना सांगितलं, की हे सासरचे जे लोकं आहेत त्यांना ते असं-असं म्हणतायत म्हणून. मग त्यांच्या पप्पांनी त्यांना सांगितलं, की "तुम्ही तिला पण घेऊन या ना गावी येताना." मग त्या सासरच्या लोकांनी त्या ताईंना गावी घेऊन आले. गावी घेऊन आले आणि तिथे गेल्यावर नको तितका त्रास त्या ताईंना देण्यात आला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये लवकर उठायचं असतं, घरातली सगळी कामं करायची असतात आणि इव्हन त्यांच्यामध्ये कसं होतं, की सगळं चुलीवरती स्वयंपाक होता. मग ताईने ते सुद्धा सहन केलं. एक वेल एज्युकेटेड मुलगी, कधीच अशा ग्रामीण भागामध्ये न राहणारी, कधीच तिला ग्रामीण भागातली काहीच कामं न जमणारी, ती व्यक्ती तिथे ॲडजस्ट करू लागली. म्हणजे त्या ताई सांगतात, की माझ्यासाठी हे सगळं इतकं भयानक होतं ना, की मी कधी ज्या गोष्टी पाहिलेल्याच नव्हत्या, त्या मला फेस कराव्या लागल्या होत्या. आणि एवढं करून सुद्धा मी इतकं ॲडजस्ट करत होते. ते फक्त आणि फक्त माझ्या संसारापोटीच करत होते. पण तरी सुद्धा ह्यांना काही दिवस गेले आणि माझे मिस्टर आणि सासूने म्हणजे घरातल्या लोकांनी म्हणलं, की "बाबा डिव्होर्स पाहिजे" म्हणून. तर त्या ताईंना कळतच नव्हतं, की नेमकं काय झालंय म्हणून. डिव्होर्स पाहिजे, डिव्होर्स पाहिजे. मी एवढा त्रास सहन करते, तरी माझ्याकडूनच का यांना डिव्होर्स पाहिजे? मग असंच मी इतकं फ्रस्ट्रेट होऊन मी माझ्या वडिलांना सांगितलं. मग त्यांनी सांगितलं, की "मला माझी मुलगी काही जड नाहीये. तुम्हाला हवाय डिव्होर्स तर तुम्ही घेऊ शकता." तर त्याच्यानंतर डिव्होर्सही झाला. डिव्होर्स झाला. डिव्होर्स झाल्याच्या नंतर त्या ताई माहेरी आल्या. माहेरी आल्याच्या नंतर त्या इतक्या फ्रस्ट्रेट, इतक्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या होत्या, इतक्या डिप्रेशनमध्ये की अक्षरशः त्यांना समजत नव्हतं की त्या काय करतायत? त्या काय करतायत, काय नाही, काही नाही. मग त्यांना एका म्हणजे त्यांच्या शेजारीच एक स्वामींचं केंद्र होतं. ते त्या केंद्रामध्ये जायच्या. म्हणजे पहिले पण त्या जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, तेव्हा तिकडे सासरच्या तिकडे पण स्वामींचं केंद्र होतं. पण त्या जॉब करत असल्यामुळे त्यांना रोज केंद्रामध्ये जाता येत नव्हतं. काही सेवा करता येत नव्हत्या. पण जसं जमेल तसं त्या दर गुरुवारी किंवा रविवारी सुट्टी असेल तेव्हा केंद्रात जायच्या. असं करता करता मग ताईंना नंतर समजलं माहेरी आल्यावर पण आपण पहिले केंद्रात जायचो. तसंच इथे पण त्या जवळचं केंद्र त्यांना स्वामींचं माहिती होतं. मग त्या केंद्रात जायला लागल्या. त्यांच्याकडून 6 ते 7 आरती झाल्या स्वामींच्या केंद्रातल्या. 6 ते 7 आरती झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असा बदल दिसायला लागला, की म्हणजे त्यांनी केंद्रातूनच सेवा घेतली. की माझ्यामध्ये मी तर डिव्होर्स घेतलाय, पण मला दुसरीकडे जे स्थळ मिळणार आहे, ते अति म्हणजे उत्तम मिळू द्या. अशा पद्धतीने त्यांनी संकल्प करून त्या सेवा घेतल्या आणि त्यांनी सेवेला सुरुवात केली. त्या ताई सांगतात, की मी एका दिवसामध्ये एक गुरुचरित्राचं पारायण करायचे. अक्षरशः मला समजतच नव्हतं. मी 24 तासातले 15-15, 16-16 तास स्वामींसमोर बसून रडायचे. अक्षरशः लिटरली मी रडायचे. मला काहीच समजत नव्हतं. माझी मम्मी तर म्हणायची, की "ही पोरगी मेंटल तर नाही ना व्हायची, कंटिन्यू रडून, त्याच्यात तेच विचार करून." असं. तर त्या ताई सांगतात, की म्हणजे माझी इतकी परिस्थिती बिकट होती, इतकी म्हणजे की मी स्वतःला सावरू शकत नव्हते त्या गोष्टीतून. अर्थातच जिथे आपण प्रामाणिकपणे काम केलंय, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी त्या सासरच्या लोकांना दिल्यात आणि तिथून जर आपल्याला अचानक असा काहीतरी म्हणजे अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते, त्यातून खरंच खूप सावरणं अवघड होऊन जातं. लिटरली त्या ताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. पण त्यांनी स्वामींचे जसजसे त्यांचे एका दिवसामध्ये स्वामींचे ते गुरुचरित्राचं पारायण करायच्या. ती शक्ती, ती ताकद ही फक्त स्वामीच देत होते. म्हणजे त्या ताई आत्ता सांगतात, की मला हे म्हणजे हे मला आत्ता समजतंय, की मी एवढी पारायणं कशी काय केली आणि ते पण एका दिवसामध्ये. ही सगळी स्वामींची कृपा आहे. स्वामींनीच त्या म्हणजे ताईंकडून ते सेवा करून घेत होते. स्वामीच ताईंकडून सेवा करून घेत होते. तर त्या ताई सांगतात, की असं करता करता मी स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण केले. औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या.
त्याच्यानंतर जशी कोणीच सांगेल ना की बाबा ह्या सेवेने तुला फरक पडणार आहे किंवा ह्या सेवेने तुझं चांगलं होणार आहे, ती सेवा मी मनापासून करायची. काही नाहीये, फक्त मी 6 ते 7 महिने कंटिन्यू स्वामींची सेवा करत होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी मनाला असं शांत वाटायला लागलं, समाधानी वाटायला लागलं आणि वाटलं की आता नाही, आपण घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपण ह्या गोष्टीतून बाहेर येणार नाही. आणि मला माझे आई वडील समजवायचे की तू त्या गोष्टीचा विचार करू नकोस, आपल्याला जे दुसरं स्थळ मिळणार आहे ते स्थळ अतिशय उत्तम मिळेल आणि स्वामी जे देणार आहेत ते चांगलंच देणार आहेत. तर स्वामींना अशी पण प्रार्थना करू नको की स्वामी मला हेच द्या आणि तेच द्या. जे तुझ्यासाठी योग्य आहे ना तेच स्वामी तुला नक्की देणार. भले तुझ्या म्हणजे नशिबात किती काही असू दे, पण जे तुला चांगलं आहे ना तेच स्वामी घडवून आणणार. मग कुठेतरी आई वडिलांचा पण सपोर्ट त्यांना त्या ताईंना वाटायचा. मग असं करता करता स्वामींवरची त्यांची श्रद्धा वाढली आणि स्वामींना त्या एकच म्हणजे त्यांना स्थळं यायला लागली. काही स्थळं अशी यायची, म्हणजे आता डिवोर्सी म्हणल्यावर त्यांना स्थळं पण अशी डिवोर्सवालीच यायची. त्यांना स्थळं यायला लागली आणि स्थळं येता येता काहींना आम्हाला पटली तर त्यांना पटत नव्हतं, त्यांना पटली तर आम्हाला पटत नव्हतं. हे असं होत होतं. आणि पुढे जाऊन ताई सांगतात की एक स्थळ असं आलं की त्यांना पण मुलगी म्हणजे मी आवडली होती आणि माझा पास तर सगळ्यांना माहितीच होता. तो पास त्यांना सगळा सांगितला होता, पण तरी सुद्धा मी त्यांना पसंत होते. आणि ती लोक सुद्धा एवढी म्हणजे छान सुंदर आणि मुलगा सुद्धा इतका चांगला होता की त्या ताई सांगतात की आज मी सासरच्या म्हणजे त्या लोकांमध्ये राहिले, वावरले, पण मला एका शब्दाने सुद्धा त्या सासरच्या लोकांनी माझा पास्ट विचारला नाही किंवा त्या गोष्टीवरून मला टॉर्चर केलं नाही. म्हणजे बघा, विचार करा की ती सासरची लोक सुद्धा किती वेल एज्युकेटेड आणि एकदम चांगल्या मानसिकतेचे असतील. तुम्ही विचार करा की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये झालंय ना त्या गोष्टी, त्या म्हणजे झालाय ना पास्ट, गेली ना त्या दुःखातून, तर त्या गोष्टीवर आपण टॉर्चर करायचं नाही, त्याच गोष्टी आपण काढायच्या नाही. जो काही आत्ताचा प्रेझेंटचा काळ आहे ती आपल्यासोबत आज काय आहे तो विचार करून आपण पुढे जायचं. अशा मेंटॅलिटीचे जे लोक असतात ना ते खरंच खूप म्हणजे वेल एज्युकेटेड असतात अर्थातच. आणि जी चीप लेवलची लोक असतात की बाबा ह्याला पास्ट वरूनच दुखवायचं, ह्याला टॉर्चर करायचं, हे लोकांची मेंटॅलिटी आहे ना, त्या मेंटॅलिटीमुळेच खूप काही प्रॉब्लेम होतात आणि कधीच नाती टिकत नाहीत. तर ताई सांगतात की मी स्वामींना एकच म्हणजे स्वामींचे मी किती आभार मानू हे मला समजत नव्हतं की स्वामींनी साक्षात मला ही जी लोक पाठवली होती, म्हणजे ही सासरची लोक, ती खरंच स्वामींनीच मला दिलेली आहेत. आणि त्या ताई स्वामींना एकच प्रार्थना करायच्या की स्वामी तुम्ही माझ्या लग्नामध्ये नक्की यायचं. मला माहिती नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, पण तुम्ही माझ्या लग्नामध्ये नक्की या. मी स्वामींना एकच प्रार्थना करायची आणि अर्थातच म्हणजे स्वामींनी त्या ताईंची प्रार्थना ऐकली. जेव्हा त्या ताई सांगतात की मी मंडपात सगळं आवरून वगैरे गेली, हॉलमध्ये आवरून गेली, तेव्हा मला माझ्या मम्मीने सांगितलं की अगं सकाळपासून एक साधू आलेले होते. सकाळपासून एक साधू म्हणजे जसं दत्त महाराजांचं, नवनाथ महाराजांचं रूप असतं ना, अगदी त्याच रूपामध्ये हातात कमंडलू, म्हणजे अगदी तसंच रूप, उंच पुरे. ते साधू सकाळपासून आलेले होते. आणि ते साधू जवळजवळ लग्न होईपर्यंत, तुझं लग्न लागेपर्यंत तिथेच होते. म्हणजे तुम्ही विचार करा, माझ्या मनामध्ये इच्छा होती की स्वामींनी माझ्या लग्नात यावं. ती इच्छा स्वामींनी माझी नक्की पूर्ण केली. आणि लग्न लागल्याच्या नंतर ते साधू पाहिले तर सगळ्यांना विचारलं की बाबा ते साधू दिसले का? तर सगळे म्हणले आम्हाला कुठेही दिसले नाहीत. तुम्ही विचार करा, ते स्वामीच होते, दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तर ते साक्षात स्वामी समर्थ महाराजच होते. तर ताई सांगतात की मी अक्षरशः म्हणजे मला आनंदाश्रू आवरत नव्हते की खरंच स्वामींनी मला इतकं म्हणजे स्वामींनी मला इतकी प्रचिती दिली ना, खरंच म्हणजे मी काय होते, मी जेव्हा डिवोर्स घ्यायला होती, जेव्हा मी सासरच्या लोकांमध्ये होती, तेव्हा मी काय होते आणि मी आज काय झाले, मला एवढा मोठा बदल कसा काय झाला, तर तो फक्त स्वामींच्या कृपेमुळे झाला. आणि आज माझे आई वडील सुद्धा स्वामींचे इतके आभार मानतात की माझ्या पोरीला मी त्या खूप मोठ्या संकटातून वाचवलं, त्यातून बाहेर काढलं. आणि जो डिवोर्स घेतला ना, ती सुद्धा खूप मोठा निर्णय घेतला आणि खूप चांगला झाला.
आज जर माझी मुलगी तिथेच राहिली असती तर तिचं भविष्य काय झालं असतं मी याची कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो. म्हणजे जे आई वडिलांची तळतळ असते ना ती खरंच स्वामींनीच ती पूर्णपणे दूर केलेली होती. आणि जे ताईंना आज सासर मिळालेले ताई सांगतात की इतकं छान सासर मिळालं की मी अक्षरशः विचार सुद्धा करू शकत नव्हते की मला डिव्होर्स झाल्यानंतर एवढं चांगलं सासर मिळेल, एवढा चांगला मुलगा मिळेल. मुलगा तर एवढा समजूतदार आहे की कधी म्हणजे कुठल्याच गोष्टीवरून मला दुखवत नाही आणि कुठलीच गोष्ट माझी नाकारत सुद्धा नाही. मला जे पाहिजे ते अगदी ते मनापासून देतात आणि म्हणजे मला माझ्या मागच्या गोष्टीवरून तर कधीच दुखवणार नाहीत आणि दुखवलंही नाही त्यांनी. तर ताई सांगतात हे जे काही माणसं आहेत, हे जे काही माझ्यासोबत चांगल्या गोष्टी घडल्या, त्या फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे आणि स्वामींच्या कृपेमुळेच घडलेल्या आहेत. ताई सांगतात की मग लग्न झाल्यावरती मी इंटरव्ह्यूज द्यायला सुरुवात केली. इंटरव्ह्यू दिले तर माझे आता आय-टीमध्ये तुम्हाला माहिती आहे की एका राउंडमध्ये कधीच सिलेक्ट होत नाही. म्हणजे एक राउंडमध्ये इंटरव्ह्यू नसतोच. 3 ते 4 राउंड त्यांचे इंटरव्ह्यू होतात. मी पहिले 2 राउंड दिलेले होते. त्या 2 राउंडमध्ये मी सिलेक्ट झाले. आता राहिलेले राउंड माझे जे काही इंटरव्ह्यूचे राउंड होते, ते सुद्धा माझे क्रॅक होणार आणि मला चांगला जॉब मिळणार. म्हणजे ही जी माझ्या मनातली इच्छा आहे, श्रद्धा आहे ना, ती फक्त स्वामींच्या कृपेनेच, स्वामींमुळेच घडलेली आहे. तर इथून पुढचं जे काही आयुष्य आहे, ते सुद्धा चांगलंच होणार आहे. म्हणजे मनामध्ये एक विश्वास आहे, की काही होऊ द्या, पण स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामीच आपलं सगळं चांगलं करणार आहेत. तर खरंच या ताईंचा अनुभव ऐकून खरंच मी जेव्हा हा अनुभव रेकॉर्ड करत होते, तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं, की स्वामींची लीला किती अगाध आहे. जेव्हा एखादा माणूस पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जातो किंवा कुठल्यातरी एका गोष्टीमुळे पूर्ण डिस्टर्ब होऊन जातो आणि डिव्होर्स म्हणजे काही साधी गोष्ट नसते. आपण एकदम उत्साहाने जेव्हा आपलं पहिल्यांदा लग्न होतं, तेव्हा आपण एकदम उत्साहाने त्या गोष्टी आपण मनापासून केलेल्या असतात. आणि अचानक असं काहीतरी मध्येच वादळ निर्माण होतं, वाईट गोष्टी घडायला लागतात, तेव्हा खरंच आपण मनातून पूर्णपणे खचून जातो. पण मला एकच सांगायचंय, जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत असता तेव्हा तुम्ही कसलीही स्वामींची म्हणजे कसलीही चिंता करू नका. भलेही तुमचं संकट किती मोठं असू द्या, तुम्ही सगळं स्वामींवरती सोडून द्या. जे तुमच्यासाठी योग्य आहे ना, ते स्वामींनी अगोदरच तुमचं नियोजन करून ठेवलेलं असतं. फक्त ती वेळ येण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. तर खरंच स्वामींची सेवा करा, स्वामींवरती विश्वास ठेवा आणि जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा. तर बघा ह्या ताईंचा अनुभव ऐकून खरंच अंगावरती शहारे आले आणि मन भरून आलं. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.